लाडकी बहीणविषयीची महत्त्वाची अपडेट आहे। नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जीके या यूट्यूब चॅनलवर। आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून सांगितलेले आहे की लाडकी बहीणविषयीची अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झालेली आहे। तर दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibain.maharashtra.government.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। उर्वरित लाभार्थी भगिनींनीही 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते, असं ट्विट करून महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। तर आतापर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे आणि ज्यांची नाही झाली आहे त्यांनीसुद्धा पटापट ई-केवायसी पूर्ण करा। मग आता इथे प्रश्न येतो, ज्यांना वडील किंवा पती नाही यांचं कसं काय ई-केवायसी होणार? दुसरा आधार कार्ड नंबर इथे कोणाचा द्यायचा? तर त्यामध्ये अजूनही काही ऑप्शन आलेलं नाही, कारण बऱ्याच सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनलमधून आणि आपल्या चॅनलनंसुद्धा याविषयी आवाज उठवण्याचा खूप प्रयत्न केलेला होता, परंतु अजूनही यावर काही अपडेट आलेली नाही। जेव्हा अपडेट येईल तेव्हा तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। ज्या महिलांना पती नाही, ज्या विधवा महिला आहे यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असतो दरमहा 1500 रुपये। आणि ज्या वृद्ध महिला आहेत 60 वर्षाच्या वर ज्यांचं वय आहे त्यांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळत असतो। तर ह्या 2 योजना वगळून ज्या महिला उर्वरित राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी एखादं ऑप्शन लवकरात लवकर देण्यात यावं ही अशी सरकारला आग्रहाची विनंती आहे। कारण लाडकी बहीण योजनेमध्ये डबल फॉर्म भरले गेले आहेत, त्या महिला यामधून वगळण्यात येणार आहेत। काही महिला अशा आहेत ज्या निराधारचासुद्धा लाभ घेतात आणि लाडकी बहीण योजनेचासुद्धा लाभ घेतात, तर अशा महिला यामधून वगळण्यात येणार आहेत। साठीच ई-केवायसीची प्रक्रिया इथे सुरू केलेली आहे। कुठल्याही एका सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला इथे घेता येईल, 2 योजनेचा इथे लाभ घेता येणार नाही। 2 योजनेचा लाभ घेत असाल तर कुठलीही एक योजना इथे बंद होणार आहे आणि तुम्हाला त्या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे। म्हणून ही आजची नवीन अपडेट होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत इथे मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशाच नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। व्हिडिओला देखील एक लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।